अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही भेंडीची भाजी. म्हणजे अगदी प्रिपरेशन टाइम मी याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय रंग आलेला आहे भाजीला. हिरवीगार आपली ही भाजी तयार होते आणि चवीला पण अगदी एक नंबर लागते. भेंडी आदल्याच दिवशी कापून न घेता कापलेली भेंडी फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही. अगदी वेळेवरच भेंडी कापून तुम्ही अशी छान सात्विक मोकळी भेंडीची भाजी तयार करू शकता. मी भाजी याच्यामध्ये टाकत आहे. कुठलंही जास्तीचं तेल आपल्या भाजीला नाही. आणि मस्त हिरवीगार आपली भेंडीची भाजी झालेली आहे आणि तीही मोकळी मोकळी. तर त्यासाठी काही टिप्स आहेत ते आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. पोळीसोबत, तेलाच्या पराठ्यासोबत खूप छान लागते ही भाजी आणि एकदम रुचकर ही भाजी तयार होते. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. झटपट होणारी भेंडीची भाजी तयार करतो आहे, जी बिगिनर्स आहे, बॅचलर्स आहे, कुठे रूम करून राहतात तर त्यांच्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी. पटकन तयार होते. रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी चांगली पाण्यामध्ये घालून घ्यायची. भेंडी जरी अशी मोठी मोठी दिसत असेल ना तरी भेंडी एकदम कोळी आहे. कारण उन्हाळ्यामध्ये भेंडीची लागवड केली जाते आणि चांगल्या भेंड्या मिळतात उन्हाळ्यामध्ये, चवीला पण चांगल्या लागतात. तर याच्यामध्ये ना चांगलं पाणी घालून घ्यायचं वरपर्यंत. कारण आजकाल सगळीकडे फवारे मारल्या जातात, औषधं टाकली जातात, त्याच्यामुळे पाण्यामध्ये असे 5-6 मिनिट भेंडी राहू द्यायची. 2-2, 3-3 भेंडी असे हातामध्ये घेऊन ना भेंडीला थोडंसं रफ करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या स्किनला काही असेल ना तर ते सगळं निघून जातं. ही प्रोसेस तुम्ही अवश्य करून घ्या, कारण आता हे फार गरजेचं झालेलं आहे. आणि चांगली 2 ते 3 पाण्याने भेंडी धुवून घ्यायची. हे पाणी वाटल्यास तुम्ही झाडाला घालू शकता. बरेच जणीनं फक्त अशी नळाखाली भेंडी धरतात आणि अशा धुतात, तर तशी धुवू नका. अशा पद्धतीने भेंडी धुवून घ्यायची. 5 मिनिटानंतर मी ही भेंडी बाहेर काढून घेते आणि तुम्हाला पाणी दाखवते. सुरुवातीचं पाणी बघा कसं होतं आणि आताचं पाणी बघा, असं खराब पाणी निघतं. आता परत 2 पाण्याने मी ही धुवून घेते. धुवून घेतलेली भेंडी पाणी निथळायसाठी एका चाळणीत 1 मिनिटासाठी काढून घेतली होती आणि नंतर मग कॉटनच्या कापडावरती टाकून घ्यायची आणि आपण याला कोरडं करून घेऊया. कारण भेंडीची भाजी करायची म्हटलं तर सगळ्यात जास्त टेन्शन कशाचं असतं की भाजी चिकट होणार, म्हणून आदल्या दिवशी कापून घ्या. मग ती रात्री सकाळी करायची असेल तर रात्री कापा, म्हणजे रात्रीतून ती थोडीशी सुकेल, मग दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करायची. किंवा मग फ्रीज मध्ये ठेवा. तर असे सगळे प्रकार आपण करतो. किंवा भाजीला तेल थोडं जास्त घातलं की भेंडी चिकट होणार नाही, पण असं अजिबात नाही. आज जी आपली भेंडी आहे बघा, आत्ताच धुतली मी, आत्ताच कोरडी करते आहे. कोरडी पण झाली. लगेच मोठा कापड घेऊन घ्यायचा म्हणजे पटकन कोरडी होते. पहा, बाहेरून पूर्ण भेंडी कोरडी झालेली आहे आपली. तुम्हाला दाखवते बघा, मोठी जरी असली ना तर एकदम कोळी भेंडी आहे ही. तर भेंडी कापून घेऊया. पाठीमागचा जो पोर्शन असतो तो काढून टाकायचा. बरेच जण समोरचा पण काढते, तर तुमच्या इच्छेवरती आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही समोरचा काढा. मी समोरचा पोर्शन काढत नसते, फक्त पाठीमागचा काढते. तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही समोरचा पण काढू शकता. आणि ही भेंडी ना मोठ्या मोठ्या पीस मध्ये कट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही भेंडी कट करते आहे, बारीक न कापता. आणि हेच याच्यामधलं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे की भेंडी तुम्ही अशा पद्धतीने मोठी मोठी कट करून घेतली तर भेंडी अजिबात चिटकत होत नाही. झटपट भाजी होते आणि भेंडी पण अगदी पटापट कट होते. तुम्ही बघू शकता किती पटापट भेंडी कट होते. आणि भेंडी पाहून घ्यायची. पण या दिवसामध्ये ना भेंडीमध्ये किडक नसतं जास्त, तरी पण चेक करायची. तुम्ही बघू शकता किती पटापट ही भेंडी कट होऊन जाते. कारण बरेच जण अशा भाज्या करायला अवॉइड करतात, कारण ह्या टाइम टेकिंग आहे, कारण कापण्यामध्ये खूप वेळ जातो. म्हणून मग ज्या भाज्या पटकन कापल्या जातात अशाच भाज्या केल्या जातात. सो जे बिगिनर्स आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने भेंडी कापून घेणे आणि त्याची भाजी करणे अगदी सोयीचं होईल. आणि तुमच्याशी बोलता बोलता भेंडी कापून झाली आहे आणि एक पण भेंडी किडक नाहीये. आणि आजची आपली भेंडीची भाजी म्हणजे अगदी सात्विक भाजी आहे. कांदा नाही, लसूण नाही आणि एकदम ओरिजिनल टेस्ट भेंडीची. ते मी 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या. तुम्ही मिरच्या ज्या आहेत ते तुमच्या आवडीने टाका. आणि याचं कटिंग सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. मी हे असं बारीक बारीक कापून घेते. तुम्ही मध्ये स्लिट करून मोठे मोठे कापही करू शकता, म्हणजे ते पटकन बाहेर काढता येते.
किंवा छोटी मुलं असेल तर मिरच्यांचं प्रमाण कमी घाला किंवा कमी तिखटवाली मिरची वापरा. कढईमध्ये तेल घालून घेऊ. तर भेंडीची भाजी ना नेहमी कढईत करा, म्हणजे त्याच्यामधलं पाणी पटकन आटल्या जातं. साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून मी तेल टाकून घेते. 1 चमचा मोहरीला तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की जिरं घालून घ्यायचं. जिरं मी थोडं जास्त घालून घेते आज भाजीला, 1.5 चमचा, थोडं जास्त टाकलेलं. कढीपत्त्याच्या 2 डांगा होत्या, अगदी कोळ्या आहेत, त्याची पानं आहे, ऑप्शनल आहे. बरेच ठिकाणी मुलं वगैरे कढीपत्ता खात नाही टाकलं तरी चालते. आणि कोथिंबीरीच्या काड्या, ह्या पण ऑप्शनल आहे, पण त्यानिमित्ताने त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळते म्हणून मी टाकून घेतले. आता ही कापून घेतलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करू. तर भेंडीची भाजी फिरवताना ना चमचा वापरू नका, असं सराटा घ्या किंवा भात वाढणी घ्या. नाहीतर काय होते की भेंडीची भाजी मग सारखी फिरवून फिरवून चिकट होते, म्हणून सराट्याचा वापर करा. आणि हलक्या हाताने फिरवायची, खूप असं फिरवायचं नाही भाजीला भेंडीच्या. आता ही भाजी चांगली मिक्स झाली की गॅसची फ्लेम जी आहे ते वाढवून द्यायची. म्हणजे मी इथे गॅस जो आहे तो फुलवर केलेला आहे. ही भेंडी चांगली गरम होईपर्यंत फुलवर राहू द्यायचा गॅस, म्हणजे भेंडी आपली पटकन शिजते आणि त्याच्यामधलं पाणी पण लवकर आटल्या जातं. बघू शकता भाजीमधून आता वाफा निघायला लागल्या आहेत. अशा वाफा निघायला लागल्या की एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. तुम्ही बघू शकता थोडीशी खालून भेंडी जी आहे त्याचा रंग चेंज झालेला आहे. आणि इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आता भाजी ही लो टू मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची. आता जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर आपली भाजी जळू शकते. अर्धा चमचा हळद घालून घेऊ. तुम्ही या स्टेजला धने पावडर पण टाकू शकता. मिक्स करून घेऊ हलक्या हाताने. आणि तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर भेंडीचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि भेंडी पण चिमलेली आहे. त्यामध्ये ह्या कापून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊ. जर सुरुवातीलाच तुम्ही मिरच्या टाकून घेतल्या आणि भाजीला तेल पण कमी आहे तर याच्यामधून ठसका उठतो, म्हणून मिरच्या जे आहे ते नंतर टाकून घ्यायच्या. भेंडी शिजून 5 मिनिट झाले आहे. तुम्ही बघू शकता भाजीला कुठेही चिकटपणा तुम्हाला असं दिसत नाही आहे आणि भेंडी आपली बरीच शिजलेली आहे. तुम्हाला मी दाबून दाखवते. तर थोडासा एक भेंडीचा आपण तुकडा घेऊ आणि भेंडीची भाजी ना खूप अशी गलगल पण शिजवून नाही घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता सहज आपली भेंडी जी आहे ते तुटल्या जाते. पहा. तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. आता छोटा 1 चमचा मी मीठ घालून घेते, तुम्ही तुमच्या चवीने घाला. मिक्स करून घेऊया. आणि मीठ घातल्यानंतर थोडा वेळ या भाजीला आता शिजू द्यायचं. म्हणजे काय होईल, सगळ्या भेंडीमध्ये मीठ चांगलं लागेल, आपल्या मिरचीला पण मीठ लागेल आणि हे शिजता शिजता मिरची आपली शिजून जाते. मीठ टाकल्यानंतर फक्त एखादा मिनिट या भाजीला शिजवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त आपली झालेली आहे. कुठेही भाजी चिकट नाही आहे. भाजीचा रंग पण किती सुंदर आलेला आहे. आणि इथे मी गॅस बंद करतो. रेसिपी जरी साधी असली तरी चवीला मात्र एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.